सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, देशातील पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांसाठी घेतलेला आहे. या निर्णयामध्ये नेमकं काय दिलेले आहे हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील. मित्रहो, देशातील पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आता त्यांना कोणत्याही बँकेतून आणि कुठून पण निवृत्ती रक्कम काढता येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 78 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा फायदा होईल. कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेंतर्गत एम्प्लॉई पेन्शन स्कीम पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता येऊन ठेपली आहे. 1 जानेवारी 2025 पासून या पेन्शनर्सना देशातील कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयाचा 78 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होईल. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने याविषयी एक माहिती दिली. त्यानुसार कामगार आणि रोजगार मंत्रालय, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज ईपीएफचे अध्यक्ष यांनी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 अंतर्गत केंद्रीकृत प्रणाली तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीकृत प्रणाली तयार झाल्याने भारतातील कोणत्याही भागातील बँकेच्या शाखेतून निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन काढता येईल. या सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टममुळे ईपीएफओच्या 78 लाख पेन्शनर्सला फायदा होईल. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा निर्णय घेऊन ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. केंद्रीकृत प्रणाली ईपीएफओच्या आधुनिकीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल. देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून तो त्याची पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे. त्यामुळे त्याला पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकळत राहावं लागणार नाही. केंद्रीकृत प्रणालीद्वारे देशातील निवृत्ती वेतन वितरणाला मोठी मदत मिळेल. त्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर्स हस्तांतरित करण्याची गरज उरणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर, बँक अथवा शाखा बदलल्यावर यापूर्वी पेन्शन ऑर्डर द्यावी लागत होती. निवृत्तीनंतर अनेक निवृत्ती वेतनधारक त्यांच्या मूळ गावी गेल्यावर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ती अडचण आता दूर होणार आहे. केंद्रीकृत प्रणाली आता आधार पेमेंट सिस्टमवर आधारित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून पेन्शनर त्याची पेन्शनची रक्कम काढू शकणार आहे. त्यामुळे त्याला पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकळत राहावं लागणार नाही.